काही पाहिजे. सर्वांना जय भीम. फुलवंत प्रेमदास बोरकर, राहणार मालकी, मुक्काम बानोर फाटा, तहसील कुळी, जिल्हा नागपूर. काय प्रसंग घडला, तुम्ही इथेपर्यंत आले प्रेस घेण्याकरता? प्रसंग म्हणजे माझा घरदार, माझ्या म्हणजे पूर्ण सामान माल सर्व घेऊन गेले साहेब ग्रामपंचायत मध्ये. ते कोण घेऊन गेलं ग्रामपंचायत? सरपंच, सचिव, त्याचे सहकर्मी, सदस्यगण. कशा करता घेऊन गेले? म्हणजे सरकारी पाईपलाईनच्या किरकोळ भांडण झालं, त्याच्यातून हा प्रसंग घडून आणला साहेब त्यांनी. म्हणजे भांडण झालं सरकारी पाईपलाईनचं आणि त्यांनी तुमचं घर तोडलं. कोणी तोडलं? कोण आहे त्याच्यामध्ये? मुख्य आरोपी कोण आहे? सरपंच बंडू नरुले, लिपी भोये, सोपान नरुले, हरीश कडव, सचिन कुडके. हे सर्व कोण आहेत ज्यांचे तुम्ही नाव घेताय? हे त्याले कोट्याजी शंकर साहेब ते होते. देते भरपूर लोक आहेत त्याच्यात बाया. मग तुम्ही या प्रकरणाची कुठे म्हणजे नोंदणी वगैरे करवली का? कंप्लेंट वगैरे केला होता साहेब, आमची घेतला नाही त्याने. कोणी घेतली नाही? पोलीसवाल्यानं, कुईचे पोलीसवाले. कुईच्या पोलीसवाल्यांनी काय म्हटलं तुम्हाला? आमची रिपोर्ट नाही घेतला त्याने. काय म्हणत होते रिपोर्ट द्यायला गेले तेव्हा? नाही घेत म्हणत ते. तर मग तुम्ही त्याच्यानंतर वरिष्ठांना कोणाला सांगितलं? हे साहेब आले, हे साहेबही आमच्या बरोबर यायचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे काही होते समाज बांधव ते, आणि पोलीस स्टेशनलाही गेलो होतो, पण तरी नाही घेतला ते. तर ते जे तुमच्या गावचे सरपंच आहेत तर आणि सचिव पण होते का तुमचे? हो, बीबी भोये. तर सरपंच आणि सचिवांनी तुमचं जेव्हा घर तोडलं तर काय कारण दिलं घर तोडण्याचं? अतिक्रमण आहे म्हणून. अतिक्रमण आहे असं सांगितलं. कुठे राहतात? कुठे आहे ते घर तुमचं? बानोर फाटा, मुक्काम बानोर फाटा. जागा कोणाची आहे ती? आपली ढोरफोडी, आमचे पूर्वज जे काम करत होते त्या जागा होते ढोरफोडी. तर त्याचं तुमच्याकडे टॅक्स ग्रामपंचायत टॅक्स वगैरे असताना सुद्धा त्यांनी तुमच्यावर कारवाई केली, तुमचं घर पाडलं. आणि आणखी काय म्हणजे तुम्हाला मारहाण केली का किंवा काही शिवीगाळ केली का? हो, शिवीगाळ केली. माझ्या पोराने मोठ्याने जीवन प्रेमदास बोरकर याले मारलं आणि त्याने म्हणे याची कसा राहते म्हणे, त्या बापाची मायला जागा होय का म्हणे, फेकून टाकेन तर फेकून टाकेन, सोन्याकडे इकडे लागली तर चालेल म्हणे जागा, पण तुला ती ठेवणार नाही म्हणे. तो सरपंच तो चालता ना आपला ठेकेदार घेऊ आणि एक पाणी सोड्या घेऊ. तुमच्याच घर तोडलं? नाही, माझंच घर तोडलंच आहे. तुमच्या तिकडे अतिक्रमण मध्ये त्याच्या गावी आहेत ना साहेब अतिक्रमण, त्याचे नाही सोडलं. किंवा पाच गावाची गट ग्रामपंचायत त्याची असतीलच काय, तर त्याचे नाही सोडलं. माझं अतिक्रमण आहे म्हणून सोडलं. तुमचं घर जिथे पाडलं त्या ग्रामपंचायतच्या लोकांनी, तिथे आणखी किती घर पडलेले? माझ्या घराजवळ हो, माझंच घर आहे. ते एकच घर आहे? हो, गावात दूरच आहे. एक अर्धा किलोमीटरवर आहे, कोणता 1 किलोमीटर आहे, कोणता 3 किलोमीटर आहे. मी मदत राहते गावाच्या, 3 गावाच्या. नोटीस वगैरे आला का तुम्हाला? त्या 5-6 दिवसातच 2 नोटीस देणंच आहे. मूर्त्या हटवण्याबाबत. मूर्त्याच माहिती महापुरुषाच्या. कोणत्या मूर्त्या हटवल्या का? कोणत्या कोणाच्या मूर्त्या होत्या? तथागताची, बाबासाहेब आंबेडकरांची, शिवाजी महाराजांची आहे. मग त्या मूर्त्यांना तोडलं का त्या लोकांनी? नाही, ते मयूर बापू आला ते त्यानं नाही तोडलं. तर हरीश कडव एक डवल्याचं काम आहे म्हणे आणि मारमणी आले जेसीबी घर पालनच आहे. मूर्तीचं मुंडकं घे तुटलं ना? ते मून तथागताचा मुंडका असा वरता आलाय, असा ठेवला आम्हाला कळलं नव्हतं. अजय भाऊ, आपण वंचित बहुजन आघाडीतर्फे यांच्या गावाला गेले, तर काय आपल्याला तिथे प्रसंग दिसला आपल्याला? सर्वप्रथम माझा सर्वांना जय भीम. या प्रकरणाचं 23 तारखेला हे प्रकरण घडलेलं आहे असं मयूर बोरकर इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मला कॉल केला होता आणि 24 तारखेला संपूर्ण जिल्ह्याचे तालुक्याचे पदाधिकारी घेऊन त्या घटनास्थळी आम्ही चौकशीला पोहोचलो. या घटनास्थळी पोहोचल्यानंतर आम्हाला समजायला आलं की सरपंचांनी जो नोटीस दिलेला होता त्या नोटीसमध्ये उल्लेख केलेला होता
23/1/2025 ला आम्ही अतिक्रमणची कारवाई करायला येतो. म्हणजे 2026 सुरू आहे, त्यांनी त्या नोटीसला लिहिलंय 2025. ती सगळ्यात मोठी त्यांनी चूक केली. दुसरं, वडिलोपार्जित 30 ते 35 वर्ष जुनं मकान, जे कच्चं मकान होतं, 30-35 वर्षापासून यांची मुलं तिथं जन्माला आले, यांचं लग्न तिथं झालं. वडिलोपार्जित घर, तिथं ते बकरी पालन आणि कोंबडी पालनचा व्यवसाय करत होते. असं राहतं घर सरपंचांनी द्वेषपूर्ण दलित विधवेचं घर बुलडोजरनी पाडले. त्यांचा पोटा पाण्याचा जो व्यवसाय होता, एक पांठेला होता, तो पांठेला सुद्धा चौकाचा यांनी पाडून टाकला. 4-5 गावातले लोक तिथं पूजा करायला जे येत होते, ते महापुरुषाचे पुतळे त्यांच्या अंगणात ठेवलेले आहेत. त्या पुतळ्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, बाबासाहेबांचा आहे, तथागत बुद्धाचा आहे. त्या पुतळ्यांचं विटंबना सुद्धा झालेली आहे. त्या पुतळ्याचा हात आणि मुंडकी सुद्धा तिथं तोडण्यात आलेली आहे. पुन्हा आम्ही तिथं माहिती काढली तर हिमांशू बोरकर यांचा जो मोठा मुलगा आहे, यांनी घराचं झाड काढतो म्हणून जेव्हा जेसीबी लावली तर पाण्याचा पाईप तुटला, आणि पाईप तुटला. सरपंच नरुले त्या गावातला तिथे येऊन त्यांना मोठ्या मुलाला मारहाण केली आणि त्याला जातीवाचक शिव्या दिल्या का मायला तुला पाहून घेईन आणि ह्या घरासकट तुला ह्या गावातून हाकलून लावीन, असं त्यांनी आपलं बोलणं केलेलं होतं, संभाषण केलं होतं. आणि यांनी ती पाईपलाईन दुरुस्ती करून दिली, तरी मनात द्वेष ठेवून त्यांनी सलग 2 नोटीस देऊन ग्रामपंचायत एक्टचा GR जो म्हणते की 2011 पूर्वीचे जे काही अतिक्रमण असतील ते कायमस्वरूपी करून त्यांना पट्टा दिला पाहिजे आणि त्यानंतर ते अतिक्रमण काढलं पाहिजे. पण अशा प्रकारे कोणतीही प्रोसेस त्यांनी न करता वडिलोपार्जित घर, त्याला अधिकार नसताना सरपंचांनी जमीनदोस्त केले. आणि एक विधवा महिला आणि जी अनुसूचित जातीची आहे, ती अनुसूचित जातीची महिला असून त्याला माहीत असल्यावरही त्यांनी ही कारवाई केली. म्हणून आम्ही पोलीस स्टेशन कोही गाठले आणि PI ताडेसाहेबांना वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन दिले आणि त्याच्यात मागण्या केल्या. सर्वप्रथम या सरपंच नरुले आणि सचिव BB भोयर यांच्या सहीने जे पत्र दिलं होतं, आदेश दिला होता अतिक्रमण तोडण्याचा, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ऍक्ट तहत, अनुसूचित जाती जमाती कायद्यातहत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. दुसरं, ज्या महिलेचं घर आणि दुकान पाडण्यात आलं, त्या घराची आणि दुकानाची त्यांना आर्थिक भरपाई दिली पाहिजे. तिसरं, शासनाकडे त्यांनी अर्ज केलेला आहे पट्टे वाटपसाठी, त्यांना तात्काळ पट्टा वाटप झाला पाहिजे. आणि चौथं, थैरलांची पुन्हा घडू नये म्हणून तिथं त्यांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे. 24 तारखेला हा अर्ज दिल्यानंतरही त्या लोकांनी, आम्ही 3 दिवसानंतर विचारणा करायला जेव्हा गेलो त्यावेळेस त्यांनी पुन्हा आम्हाला म्हटलं का आम्हाला अजून 2-3 दिवस द्या, आम्ही ह्या प्रकरणाची चौकशी करत आहोत. शासन प्रशासन, तिथे तहसीलदार होते, BDO होते, SDO मॅडम जैन होत्या, यांनी जेव्हा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे नागपूर जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी 31 जानेवारीला भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन कुई शहरामध्ये केलेलं आहे. यांना अन्याय अत्याचार जो झाला त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि ह्या मोर्चाद्वारे आपण हजारोच्या संख्येने तिथे दाखल होणार आहोत. मी नागपूर जिल्ह्याचे तमाम आंबेडकरी समाज, तमाम संघटनाला विनंती करतो की आपण या विधवा महिलेला, या दलित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्चामध्ये सामील व्हा. थांबतो. धन्यवाद. जय भीम. मंगेश भाऊ, आपण नागपूर शहराचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे, आपलं काय एक प्रयास राहणार आहे बोरकर ताईंना न्याय दिलवून देण्याकरता? आम्ही एक जन आक्रोश आंदोलन मोर्चा उद्या 31 तारीख कुई शहर येथे काढण्यात येत आहे. त्याच प्रकारे आपण पाहाल की 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. त्या प्रजासत्ताक दिनात गिरीश महाजनजी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न उच्चारलं. कुठेतरी लोकशाहीला संपवण्यासाठी, मनुवादाला वाढवण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. हुकुमशाही पद्धती ह्या मार्फत तुम्हाला दिसून पडून आलेले की हुकुमशाही कुठेतरी लादण्यात येत आहे. त्याच प्रकारे ते 22 तारखेला नोटीस निघते आणि 23 तारखेला
यांचं घर पाडण्यात येते. 23 तारखेची घटना असून ही एक छोटी मोठी घटना नसून एकाचं घराचं वास्तव्य म्हणजे रोटी कपडा आणि मकान जे असते ते त्यांच्याकडून हरवून जाते आणि ते तोडण्यात येतं. त्यानंतर सुद्धा तिथले जे सरपंच आहेत, तिथे सचिव आहे, त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई झालेली नाही. कुठेतरी आपल्याला लोकशाही धोक्यात आणून आणि हुकुमशाही पद्धती आणण्याचा कार्यक्रम पण जेव्हा जेव्हा मनुवादी पुढे येते तेव्हा पोलिसांना ते पुढे करतात आणि पोलिसांच्या मार्फत ते काम करतात आणि लोकशाहीला संपवण्यासाठी हुकुमशाही पद्धती आणण्याचा हा प्रयत्न चालू आहे. आपण पाहून झालेला आहे पुन्हा की इथेच या जिल्ह्यात माननीय केंद्रीय राज्यमंत्री नितीन गडकरी साहेब सुद्धा राहतात. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पण इथेच राहतात. त्याच प्रकारे आमदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे की इथेच राज्याचे महसूल मंत्री आहेत, त्यांच्याच अंतर्गत हे कार्यक्रम होते. 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत इथे एवढे मंत्री सुद्धा राहून सुद्धा इथे कुठलीच दखल घेत नाही. म्हणजे कुठेतरी जेव्हा दलित समाजाच्या वोटाची गोष्ट येते तेव्हा हे मंत्रिमंडळ आपल्या प्रत्येक भाषणात म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर आमचे आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे जे आहे सगळं दलित कुटुंब आमचं आहे. कुठेतरी हे राजकारण चालू आहे. जेव्हा दलितांच्या वरती अत्याचार होतो तेव्हा हे राजकारण कुठे जातं, तेव्हा यांना हे लोकांना का वाचा फुटत नाही. आज 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत इथे सगळे लोक हजर राहिला सुद्धा तरी सुद्धा याच नागपूर जिल्ह्यातले मंत्री संत्री सगळे लोक कुठे ना कुठे यांना माहीत असून सुद्धा याच्यात बोरकर कुटुंबांचं घर पडलेलं आहे. कुही तहसील इथून मात्र 45 किलोमीटर अंतरावर असून इथे दखल होत नाहीये. तर इथे कुठेतरी राजकारणाला हे लोक वाचा फोटून झालेले आहेत. कुठेतरी पुन्हा खैरलांजी घडू नये त्यासाठी आम्ही संविधानाने मागलेले अधिकार यांच्या घराला यांची जे मानव अधिकार आहे त्या अधिकाराच्या तहतच आम्ही तहसीलदारांना पण तिथे रिक्वेस्ट केली. त्याच प्रकारे ते व्हिडिओला पण भेटलो, पोलीस स्टेशनला पण अर्जी दिली, पण तरी सुद्धा त्यांनी आतापर्यंत त्या गैरअर्जदारावरती कारवाई केलेली नाहीये. याचा कुठेतरी रोष आहे आणि तो रोष आम्ही उद्या जन आक्रोश आंदोलनाच्या मार्फत कुही इथे भीमनगर बुद्धविहार इथून तो मोर्चाची सुरुवात उद्या 12 वाजता आम्ही करत आहोत. त्याच प्रकारे नागपूर शहरातील सर्व पदाधिकारी, नागपूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडी, वंचित बहुजन आघाडी हे जे सातत्याने प्रयास करून आलेले आहे की बोरकर कुटुंबावरती जे अन्याय झालेला आहे हा अन्याय आणखी कुठेच घडू नये त्यासाठी सातत्याने जे प्रयास चालू आहे, पण या अन्यायाला कुठेच वाचा फुटत नाहीये. त्यामुळे हा जन आक्रोश आंदोलन आम्ही उद्या 31 तारखेला कुही इथे घेत आहोत. माझं एवढंच म्हणणं आहे की जे पण आपण दलित कुटुंबावर होणारा अत्याचार जो आहे हे कुठेतरी आज बोरकर फॅमिलीवर झालेला आहे, उद्या मेश्राम फॅमिलीवर होईल, उद्या गणवीर फॅमिलीवर होईल, कुठेतरी सूर्यवंशी साहेब आणि कुठेतरी वानखेडे किंवा सहारे यांच्या घरावर सुद्धा हे बुलडोजर चालू शकते. म्हणून जास्तीत जास्त संख्येने कुणी इथे या मोर्चाला सहभागी होऊन बोरकर कुटुंबाला आपण मदत करून द्यावी ही माझी वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर आणि जिल्हा मार्फत ही सगळ्यांना एक गुजारिश.